नमस्कार हो रसिक मायबाप. तर आज रविवार सुट्टी दिवस आमचं ठरलं अक्कलकोटला जायचं, स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घ्यावं म्हणलं. हो काय, मला अक्कलकोटला जायची गडबड आणि गवळ्यांना धारला जायची गडबड, दोन्ही एकदम ॲट ए टाईम. कसं आहे गावातलं सीन एकदम एक नंबर. हो काय, आमच्या गावचा आंबोली घाट बघा कसं आहे, वाटतंय नाही सेम डिट्टू आंबोली घाट. हां मग हे बघा, सूर्याचं प्रकाश एकदम गावातलं वातावरण मस्त असते बघा. फायनली मी आलो सोलापुरात. तिथनं डायरेक्ट मित्राच्या घरी गेलो बघा. आपला मित्रच होता आरके. आता त्यांना पत्ता कसा सांगते बघा. इथून गेलो ना, पहिलंच बोळ आहे बघा सर. पहिला बोळात जाऊ. ऐकला वा, तुमच्या आहे कोणाचा पत्ता सांगणारा हां कार्यकर्ता. लय डेंजर आहे ही कार्यकर्ता. गाडी लावल्या ह्याच्या घरापाशी, ह्याला पहिलाच वॉर्निंग दिलो बघा, जर तू रिक्षा R15 चालवणार नसेल तरच तुझ्या रिक्षात बसताव ना अक्कलकोटला जातो म्हणलं. हां, एक तर आमची लग्न नाही ती काय नाही ती, त्याचं एक झाले लग्न म्हणून लय उड्या मारायला त्यानं. आता तुम्ही गाडी लोकेशन कुठलं आहे तुम्हाला माहीत असेल, कमेंट करा. लोकेशन कुठलं आहे तुम्ही कमेंट करा आणि सांगा कुठलं आहे. हां, पण झाला आमचा सुरू अक्कलकोटचा प्रवास. अक्कलकोटचा जरा गाणी वगैरे याला रिक्षात लावून म्हणलं काय गप्पच बसले व ते आम्ही भाडे करू असल्यासारखं वाटलं आमचं, आम्हाला माहीत आहे का. फायनली आम्ही आलो अक्कलकोटला. हां, अक्कलकोटला आला होता, निघाला आतमध्ये बायपासनं आला आतमध्ये. बघा या अक्कलकोटचं बघा. गाडी पार्क केली आणि तिथून आम्ही म्हणलं चला आता निघू म्हणलं दर्शनाला. अरे काय एकदम पांढरे कपडे घालून पुढाऱ्यावणी चालता. हां, देवाच्या दर्शनाला आलता, कशाला आलता काय माहीतं, त्याचं त्यालाच माहीतं. आम्ही तर आलतो देवाच्या दर्शनासाठीचं, कारण आम्ही मनापासून देवावर भक्ती करतो. ही बघा गर्दी. आज रविवार असल्यामुळं एवढी गर्दी होती. पुणे मुंबईवरनं सगळीकडनं लोक येते ते स्वामी समर्थ महाराजांवर, त्यांच्यावर हाय कृपा. भरपूर आज लाईन एवढी मोठी लागली होती ना दर्शनाला. आम्ही लाईनीत काय उभं राहायला नको म्हणलं, बघावं म्हणलं पहिल्याला आपलं दर्शन भेटतं का बघावं म्हणलं आतमध्ये जाऊन. तर आतमध्ये एवढी गर्दी होती, ते मुंग्यासारखी रांग लागली होती बघा. पाय ठेवायलासुद्धा जागा नव्हती, एवढी गर्दी भयानक होती. तिथनं बघावं म्हणलं, आम्ही आढावा घेतला पहिला कसं कसं काय काय. वा ही गर्दी बघा, वा ही रांग बघा, रांग कशा आहे, एवढी मोठी रांग. आता कुठं उभं राहायचं म्हणलं, एकतर आपल्याला पुढं जाऊन कामं होती म्हणलं थोडीफार मित्राची. आम्ही काय रांगेत थांबला ना. तिथनं आम्ही बाहेरनं दर्शन वगैरे घेतलं स्वामी समर्थ महाराजांचं. दर्शन घेऊन आपलं निघावं म्हणलं आता गावाकडं. ही बघा रांग किती मोठी आहे. या रांगेत जर आम्ही उभारला सर आम्हाला दर्शनाला नाही म्हणलं तर 5 नाही तर 6 वाजले असत्या. तिथनं म्हणलं आपलं दर्शन घेतलं बाहेरच्या बाहेर, मग निघालो आम्ही आमच्या वाटेला. तिथनं इथं आलो बा, ही स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आहे इथं उभा केलेली. या मूर्तीचं पण आम्ही दर्शन घेतलं. इथं पण गर्दी भरपूर होती, जिकडे जाईल तिकडे गर्दी होती सगळीकडं. श्री स्वामी समर्थ महाराज. मग तिथनं आम्ही समाधी मठाकडे जायचं ठरवलं. मग तिथनं आम्ही निघालो समाधी मठाकडे जावं म्हणलं. हे रिक्षा काढली, पार्क केली, ती पार्किंगमधनं काढली बाहेर. तिथनं आम्ही निघालो समाधी मठाकडं. समाधी मठाकडे पण एवढी गर्दी होती, एवढी गर्दी होती, तिथं पण लय भयानक गर्दी होती. इथं पण म्हणलं आता आपल्याला काय ते मेळ बसणार नाही, चला म्हणलं गर्दी बघूनच आपण बाहेरच्या बाहेर दर्शन घेतलं आणि तिथनं निघावं म्हणलं आता. आणि हे बघा स्वामी समर्थ महाराजांचं, ज्या चोळप्पा महाराजांच्या घरात आले होते त्यांचं इथं वाडा आहे, त्या वाड्याचं पण आम्ही दर्शन घेतलं बघा. ही वाडा बघा, स्वामी समर्थ महाराज पहिल्यांदा इथं आले होते. मग ह्या वाड्याचं बी दर्शन घेतलं आम्ही. इथं स्वामी समर्थ महाराजांना अभिषेक चालू होता, इथलं पण अभिषेकचं पण आम्ही दर्शन घेतलं बाहेरच्या बाहेरचं. दिवस तिकडंच घालावं म्हणलं, पण लय काम होते. मग भूक लागली म्हणलं मित्र, चला म्हणलं पेरू तर घ्यावं म्हणलं खायला. मग पेरू घेतला खायला. हे 50 रुपयाला अर्धा किलो दिला पेरू, काय सांगायचं. मित्र म्हणले आम्ही राईस खातो, माझा तर काय उपासच होता.
मग ह्यांना मला चला तुम्हाला राईस चालतो मग ह्यांना राईस बीस खाऊ घातलो बा सोलापूरचा माणूस कुठं पण जाऊया अजून काय घेतो का म्हणलं विचारलं दाल चावल आणि भजी खाते मग तिथनं निघालो आम्ही सोलापूरच्या वाटाला आलो बा इथनं सोलापूर आहे 38 किलोमीटर हे सोलापूरची एक काय पोरं कुठं पण घेऊन जावा काय सुधरत नाही ते बघा आता काय ना इथं रिक्षा थांबू करून ढाळा आणला गेलाय कोणतरी शेतकरी बघितला केला हाणला तर आहे का नाही डोक्याला ताप बरं आणलाय ते सगळं रिकामा ढाळा आणलाय त्यात अजून ढाळा पण भरला नाही असा ढाळा घेऊन आलाय आता याला काय हाणावं जोड्यानं सांगा तुम्हीच हां तर मित्रांनो आपला ब्लॉग कसा वाटला कमेंट करा शेअर करा लाईक करा फॉलो करा थँक्यू